हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक. आज आपण डेव्हलपिंग रिटन कम्युनिकेशन या युनिटमध्ये जे काही घटक आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करू. हे घटक तुमच्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे असल्यामुळं त्यांना आपण शॉर्टमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहिला जो घटक आहे तो आहे सिक्रेट्स ऑफ क्लिअर रायटिंग. त्यालाच त्यांनी द आर्ट ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये जे मुद्दे येतात ते ABCDEF आणि G असे मुद्दे आहेत. तो प्रत्येक मुद्दा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. व्हॉट आर द सिक्रेट्स ऑफ क्लिअर रायटिंग. पहिला मुद्दा आहे अंडरस्टँडिंग द रीडर. म्हणजे ज्याच्यासाठी आपण लिहिणार आहोत त्याला समजून घेणं. बिफोर रायटिंग think about who will read your work. Use words and examples that they will easily understand and connect with. काय करायचंय? त्यांना कुठली उदाहरणं सोपे वाटतील तेच द्यायचे. दुसरा मुद्दा आहे द पॉवर ऑफ कन्साइसनेस. कन्साइसनेस म्हणजे काय? बी शॉर्ट. थोडक्यात शॉर्टमध्ये ठेवायचं. म्हणून म्हणतात कीप युअर रायटिंग शॉर्ट अँड टू द पॉइंट. अवॉइड अननेसेसरी वर्ड्स सो दॅट युअर मेसेज इज क्लिअर अँड इझी टू ग्रास्प. मेसेज कसा असला पाहिजे? क्लिअर असला पाहिजे आणि समजायला सोपा असला पाहिजे. अननेसेसरी शब्द वापरायचे टाळावे. तिसरा मुद्दा आहे युजिंग ॲक्टिव्ह व्हॉइस. Active voice makes sentences stronger and more direct. Instead of saying the report was written by me, say I wrote the report. असं नाही आहे की प्रत्येक वेळी तुम्ही ॲक्टिव्ह व्हॉइसच वापरला पाहिजे. कधी कधी गरज असेल तेव्हा पॅसिव्ह व्हॉइसही वापरू शकता, परंतु तो कधी वापरायचा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे इफेक्टिव्ह ऑर्गनायझेशन अँड स्ट्रक्चर. हा मुद्दा समजून घेताना आपण आपल्या आयडियाज ज्या आहेत दे शुड बी अरेंज्ड इन अ लॉजिकल ऑर्डर. एका लॉजिकल ऑर्डरमध्ये आयडियाज अरेंज करून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून काय होईल? सो दॅट रीडर्स कॅन फॉलो इझिली त्यांच्या लक्षात येईल. अजून एक दोन महत्वाचे मुद्दे म्हणजे यूज हेडिंग्स, बुलेट पॉइंट्स अँड शॉर्ट पॅराग्राफ्स फॉर क्लॅरिटी. पुढचा जो मुद्दा आहे तो चूजिंग सिंपल प्रिसाइज वर्ड्स. आपण कधी कधी काय करतो? अवघड शब्द वापरायचा प्रयत्न करतो. ते चूक आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण काय केलं पाहिजे? वी शुड यूज कॉमन अँड क्लिअर वर्ड्स इन्स्टेड ऑफ कॉम्प्लेक्स और वेग वन्स. वेग म्हणजे ज्याच्यातून क्लिअर अर्थ मिळणार नाही असे. ह्यामुळे काय होईल? दिस हेल्प्स रीडर्स अंडरस्टँड युअर मेसेज विदाउट कन्फ्युजन. नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे एडिटिंग आणि रिवायझिंगचा. एडिटिंग अँड रिवायझिंग इज द की टू क्लॅरिटी. After writing, you should review your work to correct mistakes and improve clarity. That is more important. You can also read aloud to help spot errors. आणि शेवटचा मुद्दा आहे सीकिंग फीडबॅक अँड प्रूफ रीडिंग. आता हे करत असताना काय केलं पाहिजे? यू शुड आस्क समवन एल्स टू रीड युअर वर्क टू फाइंड द मिस्टेक्स. बरेचदा काय होतं की आपल्या लिखाणातल्या चुका आपल्याला कळत नाहीत, म्हणून ते दुसऱ्याकडे दिलं तर त्या चुका दिसून येतील. आणि म्हणूनच म्हणतात प्रूफ रीडिंग एन्श्योर्स युअर रायटिंग इज पॉलिश्ड अँड प्रोफेशनल. ठीक. दिस वॉज अबाउट द फर्स्ट पॉइंट, सिक्रेट ऑफ क्लिअर रायटिंग. कुठले कुठले पॉइंट आपण बघितले याच्यात? अंडरस्टँडिंग द रीडर, द पॉवर ऑफ कन्साइसनेस, युजिंग ॲक्टिव्ह व्हॉइस, इफेक्टिव्ह ऑर्गनायझेशन अँड स्ट्रक्चर, चूजिंग सिंपल प्रिसाइज वर्ड्स, एडिटिंग अँड रिवायझिंग अँड सीकिंग फीडबॅक अँड प्रूफ रीडिंग. नाव लेट्स मूव्ह ऑन टू द सेकंड पॉइंट. दुसरा पॉइंट काय आहे? रायटिंग सॉलिड सेंटेन्सेस.
चांगली वाक्य कशी लिहायची. त्याच्यात काही सब पॉइंट्स आहेत जे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. पहिला आहे क्लॅरिटी. क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता. अ सेंटेन्स शुड बी क्लिअर. क्लिअर का असलं पाहिजे? सो दॅट रीडर अंडरस्टँड्स इट इझिली. म्हणून म्हणतात अवॉइड कॉम्प्लिकेटेड वर्ड्स अँड कन्फ्युजिंग आयडियाज. सेकंड पॉइंट इज ब्रेव्हिटी. ब्रेव्हिटी म्हणजे संक्षिप्तता. कारण का शॉर्टर सेंटेन्सेस आर इझी टू रीड अँड अंडरस्टँड. कधी पण बघा छोटी सेंटेन्सेस वाचायला समजून घ्यायला सोपी असतात. म्हणून काय करायचं? रिमूव्ह अननेसेसरी वर्ड्स टू कीप युअर रायटिंग स्ट्रॉंग. तिसरा जो पॉइंट आहे तो प्रॉपर सेंटेन्स स्ट्रक्चर. वाक्यरचना योग्य असली पाहिजे. दॅट इज कॉल्ड प्रॉपर सेंटेन्स स्ट्रक्चर. अ कंप्लीट सेंटेन्स हॅज अ सब्जेक्ट, ए वर्ब अँड अ क्लिअर मीनिंग. गुड स्ट्रक्चर्स मेक रायटिंग इझी टू अंडरस्टँड. म्हणून आपण सेंटेन्सेसचे स्ट्रक्चर हे प्रॉपर वापरले पाहिजेत. नेक्स्ट पॉइंट इज ऍक्टिव्ह वर्सेस पॅसिव्ह व्हॉइस. हे आपण वर पण बघितलेलं. कर्तरी व कर्मणी प्रयोग. Active voice makes sentences direct and engaging. That we have seen. So instead of saying the work was done by me, say I did the work. हा एक महत्वाचा मुद्दा असतो. And wherever necessary you should also try to use the passive voice. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे सेंटेन्स व्हरायटी. व्हरायटी इन द सेन्स विविधता. Use different types of sentences. Kadi use short sentences sometimes use long sentences, sometimes use questions, because this makes your writing interesting and also prevents the monotony. एकसारखेपणा येऊ नये म्हणून विविधता असणं खूप आवश्यक असतं. नेक्स्ट पॉइंट इज स्टिअरिंग क्लिअर अप कॉमन फिटफॉल्स. म्हणजे काय? आपल्या लिखाणातल्या सामान्य चुका टाळल्या पाहिजेत. A fragment is an incomplete sentence and run-on is too long without proper punctuation. म्हणून fragment टाळा आणि run-ons पण टाळा. Both should be fixed for clarity. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे रिवायझिंग अँड एडिटिंग. रिवाइज करणं म्हणजे पुन्हा सुधारणा करायची आणि एडिट करायचं म्हणजे त्याचं संपादन करायचं. Always review your sentences to correct mistakes and improve clarity. का करायचंय ते? तर चुका निघून गेल्या पाहिजेत आणि स्पष्टता आली पाहिजे. ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो? You can read your sentences aloud. तर रायटिंग सॉलिड सेंटेन्सेस मध्ये आपण कुठले कुठले पॉइंट बघितले? नंबर 1 क्लॅरिटी, नंबर 2 ब्रेव्हिटी, नंबर 3 प्रॉपर सेंटेन्स स्ट्रक्चर, नंबर 4 ऍक्टिव्ह वर्सेस पॅसिव्ह व्हॉइस, नंबर 5 सेंटेन्स व्हरायटी, नंबर 6 स्टिअरिंग क्लिअर ऑफ द कॉमन फिटफॉल्स, अँड नंबर 7 रिवायझिंग अँड एडिटिंग. तर अशा प्रकारे 2 पॉइंट्स आपण पाहिलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे 2 पॉइंट्स पाहू. तुम्हाला जर याचं PDF हवं असेल तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपला ईमेल ID लिहा. आय विल सेंड द PDF टू युअर ईमेल ID. थँक यू व्हेरी मच.